दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये। जळगाव येथे राऊत जे अधिकारी दाम्पत्य होतं त्यांच्या बाबतीत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारची आहे। काही महिन्यांपासून सतत ते दबावाखाली होते आणि विशेषतः वरिष्ठ अधिकारी आणि ते काही मंत्रालयीन कामाच्या संदर्भात त्यांच्यावर दबाव करत होते, काहीतरी चुकीच्या पद्धतीची कामं ते सांगत होते, त्याच्यातून दबावातून सतत मानसिक तणावाखाली ही अधिकारी दाम्पत्य होतं आणि त्यातूनच पत्नीचा तर हृदयविकारानं निधन झालं, परंतु पतीच्या बाबतीतसुद्धा तो आजारी आहे, मानसिक अवस्था त्याची बिघडून गेलेली आहे। हे सगळं घडलेलं आहे हे मंत्रालयातून ज्या पद्धतीनं दबाव अधिकाऱ्यांवर केला जातो आहे आणि वरिष्ठ अधिकारी खालील अधिकाऱ्यांवर ज्या पद्धतीनं चुकीचे कामं करण्यास सांगत आहेत, ह्या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहतोय की हा दबाव तंत्र हे संपूर्ण महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत चाललेला आहे। त्याच्यातून हा चुकीचा दुर्दैवी असा प्रकार घडलेला आहे, अत्यंत दुर्दैवी आहे। आणि म्हणून ज्या पद्धतीनं मंत्रालयाच्या माध्यमातून काही आदेश दिले जातात आणि वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून ते राबवण्याचा प्रयत्न करतात, त्यातून एक दबावाचं जे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बाबतीत निर्माण झाले, शासकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत, त्याचा खरा निषेध केला पाहिजे। ही घडलेली घटना आहे, हिची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे। जिथून त्यांना आदेश येत होते, वरिष्ठ अधिकारी ज्या आदेशाचं पालन करण्याकरता खालील अधिकाऱ्यांवर दबाव करत होते, त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी या बाबतीतला त्यांचा सहभाग आहे या कृतीमध्ये त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मी मागणी करतोय। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।